नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत 3.5 शक्तिपीठातील एक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी। आज चैत्र पौर्णिमेचा मुहूर्त आणि निघताना पावसाने जोरदार हजेरी लावली। चला तर मग सुंदर वातावरणात प्रवासाला सुरुवात केली आहे। थोडा प्रवासाचा आनंद घेऊया। संध्याकाळी आम्ही तुळजापूरमध्ये येऊन पोहोचलो। थोडा वेळ आराम करून आता दर्शनासाठी निघालो आहोत। सध्या मंदिराच्या काही भागातील बांधकाम नव्याने सुरू आहे, म्हणून आम्ही मागील छत्रपती शिवाजी महाराज द्वाराने निघालो आहोत। पहाटेची वेळ असताना देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेच्या वेळी आमचे दर्शन छान झाले आहे। देवी आईचे सुंदर रूप नजरेतून कमी होतच नाहीये। काव्याराचा देखील देवी आईचे दर्शन घेऊन मूड खूप फ्रेश झाला आहे। ते मंदिर परिसराचा खूप छान आनंद घेत आहेत। सकाळी पुन्हा लवकर उठून आम्ही मंदिर पाहण्यासाठी निघालो आहोत। मंदिराच्या मागील बाजूस भवानी तीर्थ आहे। येथे स्नान करण्यासाठी माफक शुल्क आकारले जाते। मंदिराच्या बाहेर आपल्याला राहण्यासाठी खूप साऱ्या रूम्स मिळून जातात। मंदिराच्या परिसरात हळदी कुंकू, ओटीचे सामान, साडी चोळी, प्रसाद, परडी, देवीला प्रिय असलेली कवड्यांची माळ आपल्याला बघायला मिळते। तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील शहर आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजाभवानीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण एक शक्तिपीठ आहे। मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। हे आहे छत्रपती शहाजी महाद्वार। एरवी याच दाराने प्रवेश करता येतो, पण नवरात्र आणि गर्दीच्या वेळी हे दार बंद केले जाते। माझ्या मुलांची तुळजापुरात ही पहिलीच वेळ, म्हणून आम्ही आठवण म्हणून काव्याला देवी आई स्वरूप वेशभूषा साकारणार आहोत। काव्याचा मेकअप होईपर्यंत आपण मंदिराची थोडीशी माहिती घेऊया।
मुख्य दारातून आत आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला कल्लोळ तीर्थ पाहायला मिळते. देवी येथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे या तीर्थात धावून आल्यामुळे त्याचा एकच कल्लोळ झाला. त्यामुळे या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असे नाव पडले. श्रद्धेनुसार या पाण्यात स्नान केल्याने पापे धुतली जातात आणि शरीर शुद्ध होते. भाविक या पाण्याला देवीची कृपा मानतात. देवीचे दर्शन घेण्यापूर्वी येथे स्नान करून शुद्धी करतात. समोरच गोमुख तीर्थ आहे. काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर डाव्या बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे. उजव्या सोंडेचा गणपती आणि नवसाला पावणारा गणपती अशी गणपतीची ख्याती आहे. गणपती मंदिरा शेजारी आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. येथूनच मुख्य मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. निंबाळकर प्रवेशद्वारातून खाली आल्यावर आपल्याला होमकुंड दिसते. येथे भाविक आपले होम हवनाचे कार्यक्रम करतात. सकाळची वेळ आणि भाविकांची गर्दीच गर्दी. मंदिराचा परिसर फुलहारांनी आणि धूप अगरबत्तीने अगदी दरवळून गेला आहे. मंदिर परिसरात आणखी काही मंदिरे आहेत. हे आहे यमाई देवीचे मंदिर. या मंदिराच्या बाजूला लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूलाच मल्हारी मार्तंड मंदिर आहे. मंदिराच्या मागे चिंतामणी दगड आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी दगड देतो. यासाठी देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जर हा चिंतामणी दगड डाव्या बाजूला फिरला तर नकार आणि उजव्या बाजूला फिरला तर होकार असे समजले जाते. आणि जर स्थिर आले तर काम होण्यासाठी वेळ आहे असे समज आहे. मंदिरातून आल्यानंतर भाविकांसाठी दर्शन घेता यावे म्हणून मोठी स्क्रीन लावलेली आहे. ज्या भाविकांना देवीची पूजा आरती करायची आहे त्यांना या ठिकाणी भोपेकडून पूजा आरती करून दिली जाते.
त्यासाठी काही शुल्क घेतले जाते. गोंधळ पूजा करून देतात. येथे आपल्याला देवी आईला नेसवलेल्या साड्या प्रसाद स्वरूपात विकत मिळतात. चला तर मग आता वेळ झाली आहे काव्यराजच्या शूटची. अंगावर साडी आणि दागिने असून देखील काव्याने खूप छान प्रतिसाद दिला. आलेल्या भाविकांनीही तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकाच गर्दी केली होती.
तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीने आपल्या देवी आईचे दर्शन झाले आहे. आता वेळ झाली आहे ती परतीच्या मार्गाची. आई तुळजाभवानी काही चुकले असेल तर माफी असावी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.